आकाशवाणी औरंगाबाद. वैभव जोशी ठळक बातम्या देत आहे. जम्मू काश्मीरमधल्या कृष्णा घाटी सेक्टर इथं पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. आज सकाळपासून सीमेपलीकडून गोळीबार करण्यात येत आहे. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्यात आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. दरम्यान काल रात्री श्रीनगर इथं लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात एक जवान जखमी झाला. प्रस्तावित नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरच्या 10 जिल्ह्यांमधल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आज औरंगाबाद इथं शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिडकोतल्या संत तुकाराम नाट्यगृहात ही परिषद होणार आहे. या परिषदेला ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यासह 10 जिल्ह्यातले शेतकरी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. राज्यात निकषांवर आधारित सरसकट शेतकरी कर्जमाफीला सरकारनं तत्वतः मान्यता दिली असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. काल मुंबईत मंत्र्यांची उच्चाधिकार समिती आणि शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल. ही समिती अभ्यास करून कर्जमाफी संदर्भात सरकारकडे अहवाल सादर करेल असं पाटील यांनी सांगितलं. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्रवाशांना अधिक सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ काही उपाय करणार आहे. यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेची मदत घेतली जाणार आहे. या कामांसाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंकर यांनी दिली आहे. मुंबई विमानतळावर काल मादक द्रव्य नियंत्रण विभागानं 6 किलो कोकेन जप्त केलं. लॅपटॉपमध्ये कोकेन लपवून घेऊन जाणाऱ्या 2 कोलंबियन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत 36 कोटी रुपये इतकी आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.